राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता म्हणजेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, आज दुपारी 1 वाजल्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांना 3 दिवसांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज सुद्धा पैसे येणार आहे। तर बघा, शेतकरी बांधवांनो, 12 जिल्ह्यांमध्ये 4000 रुपये सोडण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे सोडण्यात सुद्धा आलेला आहे। आज दुपारी 1 वाजल्यापासून या 12 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज दुपारी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच पीएम किसान योजनेसाठी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। नमो शेतकरी योजनेसाठी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळीच पेपरला सुद्धा बातमी आलेली होती। तुम्ही सुद्धा ही बातमी वाचलेली असेल। जर तुम्ही ही बातमी वाचलेली नसेल तर तुम्हाला सुद्धा ती बातमी दाखवणार आहे। त्या अनुषंगाने आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु काही शेतकरी बांधवांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेले होते की पीक विमा कधीपासून विस्तार होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। त्यासोबत कर्जमाफीविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। त्या अपडेट सुद्धा बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, या दोन्ही हप्त्यांचे पैसे सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाहीत। यामधून काही शेतकरी बांधव अपात्र सुद्धा ठरणार आहेत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू सुद्धा करण्यात आलेली होती। तर त्या योजनेमध्ये भरपूर घोटाळे झालेले आहेत, त्यामुळे ती योजना बंद करण्यात आलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, या नमो शेतकरी योजनेमध्ये आणि पीएम किसान योजनेमध्ये अशा प्रकारचे घोटाळे होऊ नयेत यासाठी काही नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे जे शेतकरी नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच आज दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, या दोन्ही हप्त्यांसाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहे। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे 12000 रुपये सुद्धा आलेली असतील। म्हणजेच राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली होती। या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 6 हप्त्यांचे 12000 रुपये सोडण्यात आलेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना या मागील 6 हप्त्यांपैकी एक जरी हप्ता आलेला नसेल, 2 हप्ते आलेले नसतील किंवा मागील कोणताही हप्ता आलेला नसेल, त्या पात्र शेतकऱ्यांना मागील हप्त्यांचे पैसे आज विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु त्या शेतकरी बांधवांनी एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील 6 हप्त्यांचे 12000 रुपये आणि 7व्या हप्त्याचे 2000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 हप्त्यांचे 38000 रुपये विस्तार झालेले आहेत। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजना सुरू करण्यात आलेली होती। तर या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत महाराष्ट्र राज्यामधील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 हप्त्यांचे 38000 रुपये विस्तार सुद्धा झालेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना या 19 हप्त्यांपैकी एखादा हप्ता आलेला नसेल, 2 हप्ते आलेले नसतील, 3 हप्ते आलेले नसतील किंवा मागील 19 हप्त्यांचे पैसे अजून आलेले नसतील, त्या शेतकरी बांधवांनी एक काम करायचं आहे, त्यानंतर त्यांना मागील 19 हप्त्यांचे 38000 रुपये त्यासोबत 20 हप्ता सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच राज्य सरकारने आणि केंद्र सरकार
सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की कोणाचे पैसे ठेवायचे नाहीत, सर्व शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे देण्यात येणार आहे। परंतु त्यासाठी एक काम करणं गरजेचं आहे। जे शेतकरी बांधव हे एक काम करणार आहेत त्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे देण्यात येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवशी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा करणं शक्य होणार नाही। त्यामुळे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे, म्हणजे 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु त्या अगोदर शेतकरी बांधवांना पात्रता बघून घेऊयात। बघा, जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील, पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्या शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांचे 4000 रुपये हस्तांतर होणार आहे। जे शेतकरी पात्रतेमध्ये पात्र ठरत नसतील त्यांना पैसे येणार नाहीत, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, या दोन्ही हप्त्यासाठी प्रमुख 4 पात्रता घातलेली आहेत। त्या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही व्यक्ती सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, तरच तुम्हाला पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत। बघा, नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल, सरकारी कर्मचारी असेल, तर याच्यामध्ये शिक्षक असेल, वर्ग शिक्षक असेल, मुख्याध्यापक असेल, प्राध्यापक असेल, रेल्वे कर्मचारी असेल, पोलीस असेल, तलाठी असेल, शिक्षक असेल, यांसारख्या कर्मचाऱ्यांमध्ये सहभागी असेल, सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल, त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्यांसाठी जी दुसरी पात्रता घातलेली आहे ती दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी, शेतकरी बांधवांचा डिजिटल सातबारा दाखवत असावा, तरच त्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांना भरपूर जिल्ह्यांमध्ये असे सुद्धा निदर्शनास आलेले आहे की काही नागरिकांकडे जमीन नाही, तरी पण त्यांनी नकली बनावट कागदपत्रे जोडून या दोन्ही योजनांचे अर्ज केलेले होते। त्यांनी सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे 12000 रुपये, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्त्यांचे 38000 रुपये घेतल्याचे शासनाच्या निदर्शनास सुद्धा आलेले आहे। त्यामुळे शासनाने डायरेक्ट पात्रता घातलेली आहे। ज्या शेतकऱ्यांची जमीन ऑनलाईन असेल, म्हणजेच कागदी नसली तरी पण चालेल, ऑनलाईन असेल त्यांनाच पैसे सोडण्यात येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, तिसरी पात्रता जमिनीची आहे। बघा, शेतकऱ्यांची जमीन 5 एकरपेक्षा कमी असावी, त्या शेतकऱ्यांना दोन्ही हप्त्यांचे पैसे देण्यात येणार आहेत। बघा, तुमच्याकडे जर 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असेल, 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। ज्या शेतकऱ्यांची जमीन 5 एकरपेक्षा कमी असेल त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहेत। म्हणजेच आज दुपारी 1 वाजल्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमवण्यास सुरुवात होणार आहे। म्हणजेच आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा हस्तांतर होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, या दोन्ही हप्त्यांसाठी जी 4थी पात्रता घातलेली आहे ती 4थी पात्रता म्हणजे फार्मर आयडी। बघा, ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले असेल त्यांनाच पैसे मिळणार आहेत। ज्यांनी अजून काढलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। बघा, ज्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळवायची असेल, ज्या शेतकऱ्यांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळवायचे असेल, म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा लाभ पुढील वर्षांमध्ये घ्यायचा असेल, पीएम किसान योजनेचा लाभ पुढील वर्षांमध्ये घ्यायचा असेल, तर त्या सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। जे शेतकरी बांधव हे कार्ड काढणार आहेत त्यांनाच पुढील वर्षांमध्ये लाभ सुद्धा देण्यात येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा 4 पात्रता सांगितलेल्या आहेत। त्यामुळे जे शेतकरी बांधव या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत असतील त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। परंतु जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये पात्र ठरत नसतील त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार नाहीत। परंतु जे शेतकरी बांधव नोकरीमध्ये कामगार असेल त्यांना पैसे येणार नाहीत। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढणार नाही त्यांना सुद्धा पैसे येणार नाही। ज्या शेतकऱ्यांकडे 4 चाकी गाडी असेल त्यांना सुद्धा पैसे
येणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, कोणाला पैसे येणार, कोणाला पैसे येणार नाहीत, कोणते शेतकरी पात्र ठरतील, कोणते शेतकरी अपात्र ठरतील, याची संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली होती। ती माहिती तुम्हाला सुद्धा दिलेली आहे। तर आता आपण जिल्हे बघून घेऊयात। बघा आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यामधील 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये विस्तांतर होणार आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। तर बघा आजच्या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा नांदेड, दुसरा जिल्हा लातूर जिल्हा, तिसरा जिल्हा धाराशिव, चौथा जिल्हा बीड, पाचवा जिल्हा परभणी, सहावा जिल्हा हिंगोली, सातवा जिल्हा अहिल्यानगर, आठवा जिल्हा जालना, नववा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 10वा जिल्हा बुलढाणा जिल्हा, 11वा जिल्हा वाशिम, 12वा जिल्हा यवतमाळ जिल्हा। बघा आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, उद्याच्या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा गडचिरोली, दुसरा जिल्हा चंद्रपूर, तिसरा जिल्हा वर्धा, चौथा जिल्हा नागपूर, पाचवा जिल्हा गोंदिया, सहावा जिल्हा भंडारा, सातवा जिल्हा अमरावती, 8वा जिल्हा अकोला, 9वा जिल्हा जळगाव, 10वा जिल्हा धुळे, 11वा जिल्हा नाशिक आणि 12वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा। बघा उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि जे उर्वरित 12 जिल्हे राहिलेले आहेत त्या 12 जिल्ह्यांमध्ये परवा दिवशी पैसे येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून या दोन्ही हप्त्यांची वाट पाहत होतात, परंतु तुमची आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, आज प्रमुख 10 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांचं बँक खाता या 10 बँकांपैकी असेल त्यांना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। बघा या 10 बँकांपैकी पहिली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक कॅनरा बँक, तिसरी बँक HDFC बँक, चौथी बँक ICICI बँक, पाचवी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सहावी बँक IDBI बँक, सातवी बँक IDFC बँक, आठवी बँक कॉर्पोरेशन बँक, नवी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 10वी बँक बँक ऑफ इंडिया। त्यासोबत पोस्ट बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, या सर्व बँकेमध्ये पैसे सुद्धा येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण ज्या ज्या शेतकरी बांधवांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्यांनाच हे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। ज्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल त्यांना पैसे येणार नाहीत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजून फार्मर ID कार्ड काढलेले नसेल तर तुम्हाला पुढील हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत, आताचे सुद्धा पैसे मिळणार नाहीत। म्हणजे लवकरात लवकर शेतकरी बांधवांनी फार्मर ID कार्ड काढायचं आहे, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायचं आहे। बघा या कार्डच्या आधारावरती तुम्हाला सुद्धा पुढील वर्षांमध्ये या दोन्ही योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। तुम्हाला जर कर्ज मिळवायचे असेल तर तुम्हाला फार्मर ID कार्ड काढायचे आहे। बघा या फार्मर ID कार्डच्या आधारावरती पात्र शेतकऱ्यांना 15,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहेत। बघा हे 15,000 रुपये कशा पद्धतीने देण्यात येणार आहेत ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, या फार्मर ID कार्डच्या आधारावरती तुम्हाला प्रत्येक वर्षाला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये, PM किसान योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये, म्हणजे टोटल मिळून हे 12,000 रुपये। त्यासोबत पीक विमा योजना असेल, कर्जमाफी असेल, अशा ज्या योजना आहेत तर या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला या फार्मर ID कार्डच्या आधारावरती देण्यात येणार आहे। म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। जे जे शेतकरी बांधव फार्मर ID कार्ड काढणार आहेत त्या शेतकरी बांधवांना पुढील हप्त्यांचे पैसे देण्यात येतील। शेतकऱ्यांसाठी जी पण योजना येणार आहे तर ते सर्व योजनांचा लाभ फार्मर ID कार्डच्या आधारावरती देण्यात येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीविषयी सुद्धा अपडेट आलेले आहेत। ती अपडेट अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत। जे जे शेतकरी बांधव कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असतील त्यांनी 1 मिनिट याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीचा प्रश्न मागील 8 महिन्यांपासून लांबणीवरती चाललेला होता, परंतु सध्याच्या स्थितीला पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहे। तर या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नाना पटोले यांच्या माध्यमातून थेट अध्यक्षांवरती हल्ला सुद्धा करण्यात आलेला होता। तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ पाहिलेला असेल। परंतु हा हल्ला कर्जमाफीसाठी करण्यात आलेला होता। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कर्जमाफी करू यावरती ठाम नव्हते, परंतु सध्याच्या स्थितीला कर्जमाफी करणार अशा पद्धतीने त्यांनी परत एकदा सर्व शेतकरी बांधवांना ग्वाही सुद्धा दिलेली आहे। म्हणजेच ही कर्जमाफी फक्त पात्र शेतकऱ्यांची होईल। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये पात्र ठरतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल। म्हणजे
म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगायचं झालं तर या कर्जमाफीसाठी समिती सुद्धा नेमण्यात आलेली आहे। तर या समितीच्या माध्यमातून लवकरच अहवाल सुद्धा सादर केला जाईल। तर त्या अहवालामध्ये किती लाखांची कर्जमाफी होईल, कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची कर्ज माफी होईल, कोणत्या बँकेमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला सुद्धा त्या समितीच्या माध्यमातून मिळणार आहेत। लवकरच शेतकरी बांधवांचा कर्जमाफीचा प्रश्न मिटणार आहे। त्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।